जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणादा ट्रॅव्हलर। आणि आपण आलो आज राजधानी सातारा। होय, स्वराज्याची चौथी राजधानी आपण सातारा येतो आलेलो आहोत। आणि आपण आज जाणार आहोत अफजल खानाचा ज्या वाघनखाने महाराजांनी वध केला होता ते वाघनखा इंग्लंडहून आणलेले आहेत आणि ते पाहण्यासाठी आपण आपला ऑफिसचा मित्र जुना ऋषी सोबत जाणार आहे। आणि 2 दिवस आपण सातारा शहरात ऐतिहासिक वास्तू वगैरे बघणार आहोत। चला मित्रांनो, आता सातारा शहरात जाऊन वाघनखे पाहूयात। भरपूर दिवसापासून आपल्याला सातारा शहराला भेट द्यायचं चालू होतं। मग सकाळी लवकर उठलो, आपलं पोशाख वगैरे सगळा रेडी केला आणि सूर्यदेवाला नमस्कार करून आपला प्रवास सुरू झाला साताराच्या दिशेने। सातारा हे शंभू महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी निर्माण केलेली स्वराज्याची राजधानी होती। सातारा हे पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही जर बसने जाताय तर तुम्हाला 215 रुपये तिकीट पडतं आणि मोटरसायकलवर जाताय तर साधारणतः 2 ते 2.5 तासाचा रस्ता आहे। जाताना तुम्हाला हा घाट परिसर लागेल। इथं ना सकाळी खूप सुंदर असं नजारा बघायला भेटतो। पावसाळ्यामध्ये तर इथला विषयच वेगळा असतोय। घाटाचा परिसर सोडून थोडंसं पुढे गेले की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो। जाताना उजव्या बाजूलाच हा पुतळा लागतो। तिथं जाऊन तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता। खूप चांगल्या प्रकारे इथं त्यांनी हे बनवलेलं आहे। मंडळी, साताऱ्यामध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2 पार्टमध्ये सातारा शहरातील विविध ऐतिहासिक ठिकाणांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। सकाळी आपण पुण्यावरून लवकर निघलो होतो। मग जाताना मस्तपैकी नाश्ता केला, पुरी भाजी खाल्ली आणि इथून आपण प्रवास केला दक्षिण काशी म्हणजे वाईला। वाई जाताना आपल्याला गणपतीचं मंदिर लागतं, तर ते गणपती मंदिर पाहूया आता। तर आपण आता येऊन पोहोचलोय वाई येतं, गणपतीचं मंदिर आहे तिथं। आता आपण हे घेतलेलं आहे फुलं वगैरे। आता जाऊन मंदिरात दर्शन घेऊया। तर चला, सोबत ऋषी पण आहे। आता आपण नाश्ता केलेला आहे, मंदिरात जाऊन बघू काय काय आतमध्ये। आपण शनिवार असल्यामुळे सगळं लवकर आलोय, पण गर्दी तर असणारच आहे कारण कुठं जरी गेलं तरी। तर चला आता मंदिराचा आतमधला भाग पाहूया। बाप्पांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण तिथून त्या काकांकडनं हाराचं सामान घेतलं। तिथं तुम्हाला गाडी पार्किंग करायसाठी प्रशस्त अशी पार्किंग आहे। चार्जेस आहेत त्याचे, चार्जेस देऊ शकता। आणि हे तुम्ही बघू शकता, हे जे मंदिर आहे मंडळी तुम्ही बघताय हे आहे वाईचं ढोल्या गणपतीचं मंदिर, जे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे। आतमध्ये तर कॅमेऱ्याला बंदी आहे असं सांगितलं आहे, पण आपण तर प्रयत्न करूया। तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये गणपतीची मूर्ती कशी आहे। मंडळी तुम्ही बघता ही गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये। आणि ही मंदिर जे आहे हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे। वाई या शहराला दक्षिण काशी असं देखील म्हटलं जातं। प्राचीन काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे आध्यात्मिक पौराणिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना दक्षिण काशी अशा प्रकारे संबोधलं जातं। जसं की पंढरपूर झालं, पैठण झालं, आळंदी, हे दक्षिण काशी असं संबोधलं जातं। या मंदिराची स्थापना गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या काठावर हे मंदिर बांधलेलं आहे। मंदिरातून दर्शन करून आपण बाहेर आलो की आपल्याला बाप्पाच्या विविध मूर्त्या दुकानांमध्ये विकायला ठेवलेल्या दिसतात। तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला जी आवडेल ती मूर्ती तुम्ही इथून विकत घेऊ शकता। थोडंसं पुढे गेलं की आपण नदीच्या पात्रातून पुढे आलं की आपल्याला असा हा भगवा ध्वज आपल्याला फडकताना दिसतो आणि समोर दिसतंय गणपतीचं मंदिर। आपण तिथलं दर्शन वगैरे झालं की आपण आलो सातारा शहरात। आपण सोबत होतो आपल्या मित्राचा ऋषीजा। तर आपण घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि इथून आपला प्रवास झाला संग्रहालयात जाण्यासाठी, जिथं छत्रपती शिवाजी राजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता तेच वाघनख पाहण्यासाठी आपण आता त्या संग्रहालयाकडे जातोय। तर चला, आता दुपारचे 2 वाजले मित्रांनो। ऋषीचे पप्पा आम्ही आलो आता संग्रहालयाकडं। आता आतमध्ये जायला चार्जेस असतात, पण ऋषीचे पप्पा इथं आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही काही चार्जेस देणार नाही इथं। तर आपण ऋषीच्या पप्पासोबत आता आतमध्ये जाणार। पर पर्सन इथं 100 ते 150 रुपये चार्जेस असतात, पण ते आपल्याला काही द्यायची गरज नाही कारण आपण जर ऋषीच्या फादरसोबत आलो तर तिथं आपल्याला कुठल्याही प्रकारे चार्ज द्यायचा नाही। आणि मेन म्हणजे आतमध्ये जायला काय म्हणजे कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे जायला घेऊन, तर मग आपण बाहेरूनच सगळं बघणार। पण ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, 32 दाताचा बोकड जो उभा फाडला, तेच वाघनख आपण आता बघायला जाणार आहोत। आपल्याला लंडनला जाण्याची गरज नाही, तुम्ही इकडे येऊ शकता डायरेक्ट साताऱ्याला। म्हणजे तुम्ही बघताय समोर हे संग्रहालय आहे आणि इथं
विविध प्रकारचे सगळे भाले, बर्च्या, वाघनख, तलवारी, बंदुका या सगळ्यांचा शस्त्रास्त्रांचा तुम्हाला माहिती सांगितली जाईल. तर तुम्ही इथं आतमध्ये जाऊन हे पाहू शकता. इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. पाठीमागच्या साईडला तिथं एंट्री पॉईंट आहे, तिथं तुम्ही पैसे देऊन हे घेऊ शकता. इथं आतमध्ये कुठल्याही प्रकारचा कॅमेरा वगैरे अलाउड नाही, तर आपण आता झाकून ठेवूया कॅमेरा. महाराजांची वागणुकी पाहून आपण बाहेर आलो की आपल्याला ह्या चौकामध्ये छत्रपती शिवरायांची खूप मोठी अशी मूर्ती उभारलेली दिसते. आतमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस जे आपल्याला पुस्तकामध्ये दाखवलं त्याच्या पलीकडं म्हणजे जे रिअलमध्ये भरपूर साधनं जी अशी आहेत जे पुस्तकामध्ये आपल्याला सांगितले गेले नाही, ती सर्व साधनं जी आहेत महाराजांच्या काळातले त्या सर्वांचा त्या संग्रहालयामध्ये त्यांनी जे प्रदर्शन मांडलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिले आणि तिथं प्रत्येक वस्तूची माहिती खूप बारकाईनं दिलेली आहे. तुम्ही जर येत आहे साताऱ्याला तर मंडळी आपण अशा ठिकाणी जातो जिथं 2 नद्यांचा संगम होतो. हो, ते तीर्थक्षेत्र आहे श्री क्षेत्र संगम माहुली, जिथं छत्रपती शंभू महाराज यांचे सुपुत्र शाहू महाराज यांची समाधी आहे. माहुलीत आपण आलो असून आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू म्हणजे शंभूराजे यांचे सुपुत्र यांची इथं समाधी आहे. इथं भरपूर चांगलं आहे बघण्यासारखं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे शक्य होईल तो परिसर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. यालाच दक्षिण काशी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण जे काशीमध्ये जसं घाट वगैरे आहेत सेम त्याच प्रकारे इथं तसं आपल्याला समोर दिसत आहे. सातारा शहराच्या पूर्वेला साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरून कृष्णा नदी वाहते. या ठिकाणाला आपण तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली या नावाने ओळखतो. खरं तर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये माहुली या नावाचा एक हळवा कोपरा दडलेला आहे, कारण माहुलीसारखं नितांत सुंदर ठिकाण आपल्या दुसरीकडे सापडणार नाही. आणि तुम्ही हे मंदिर जे बघताय हे प्राचीन असं शिव मंदिर आहे. नदीच्या पलीकडच्या बाजूला 400 वर्ष जुनं विश्वेश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर वसलेलं आहे. हे तुम्ही बघताय हे आहे शिवशंकराचं मंदिर आणि तुम्हाला पाठीमागे दिसत असेल ते आहे विश्वेश्वराचं मंदिर. तर नदीच्या दोन्ही काठावर 2 मंदिरं आहेत. हे शिवशंकराचं ताराकृती आकाराचं असणारं शिवमंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यातील पूर्ण भाग पाहूया. चला तर मंडळी आपण आता मंदिराच्या आतील भाग कसा आहे ते पाहूया. तुम्हाला दिसेल हे मंदिर ताराकृतीच्या आकारात बांधलेलं आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर दोन्हीकडचा भाग मोकळा आहे, म्हणजे जाण्या येण्यासाठीच्या दोन्हीकडून पायऱ्या आहेत. आणि हे हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं मंदिर आपल्याला दिसतं. एकाच मोठ्या शिळीमध्ये पाषाणामध्ये बांधलेलं हे मोठं असं मंदिर आहे. आतमध्ये तुम्हाला जाताना दिसेल एक मोठा अशी घंटी आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि मंदिरात शिरताना उजव्या बाजूस महिषासूर मर्दिनीची मूर्ती आपल्याला निदर्शनास येते. मंदिरातून आतमध्ये आलं तर जसं मी बोललो प्रमाणे एका बाजूला गणपतीची आणि एका बाजूला महिषासूर मर्दिनीची मूर्ती आपल्याला दिसते. तर ही उजव्या बाजूला आपल्याला दिसते महिषासूर मर्दिनीची दगडात कोरलेली मूर्ती आणि याच्याच डाव्या बाजूला आपल्याला दिसते गणपतीची मूर्ती. आणि ही समोरून जी दिसते मोठी घंटा पण आहे इथं आणि ही आहे गणपतीची मूर्ती. इथं असा सुंदर असा मूर्ती आपल्याला बघायला भेटते. चला तर मंडळी आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तुम्हाला बोलल्याप्रमाणे
इथं एक मोठी घंटा आहे, खूप मोठी घंटा आहे. त्याच्या आपण घंटी वाजून आतमध्ये जातो आणि आतमध्ये आपल्याला सुंदर असं शिवलिंगाचं दर्शन होतं. इथं आल्यानंतर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं. एकदम सुंदर असं इथं वातावरण आहे, एकदम शांत, काही गोंगाट नाही, काही गर्दी नाही, एकदम सुंदर असं ठिकाण आहे. आपण इथं आल्यानंतर आपल्याला असं समजतं की हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आणि इथं सगळ्यात जास्त म्हटलं तर जे भाविक येतात ते फोटो काढण्यासाठी येतात. जे फॅमिली असतील त्या वगैरे किंवा जे ज्यांचे लग्न सराई चालू आहे ते पण लोक इथं येतात फोटो काढण्यासाठी. समोर नदीच्या काठाला आपल्याला हे दिसतं छत्रपती शंभू महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची इथं समाधी आहे. आणि समोर तुम्ही बघताय हे तुम्हाला जे दिसेल हे आहे चक्क 400 वर्ष जुनं असलेलं विश्वेश्वराचं मंदिर आहे. हे समोर तुम्हाला दिसत असेल. इथे जो घाट जो परिसर आहे तो एकदम सुंदर असंच बघायला आहे. कारण जसं दक्षिण काशी म्हणूनच जर म्हणतात की जसं काशीमध्ये सगळ्या गोष्टी सापडतात आपल्याला तसं सगळं इथं पण दिसतं बघायला. सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही इकडे येताय तर नक्की भेट देऊन जा या ठिकाणाला. याच ठिकाणी आपल्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पण मूर्ती बघायला भेटते. तर या मूर्तीचं दर्शन केलं आपण इथं आल्यानंतर. तर मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. नमस्कार.